हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपली ओकेपची बॅच चालू आहे. MPSCचे PYQs आपण पाहतोय. आपण सुरुवात करतोय बघा. म्हणजे एक लेक्चर झालेलं आहे आणि त्या लेक्चरमध्ये आपण 40 इडियम्स घेतलेले आहेत, 40 प्रश्न घेतलेले आहेत. इडियम्स जास्त आहेत. विचार जर केला आपण तर 40 प्रश्नांमध्ये साधारणतः 70 ते 75 इडियम्स वगैरे आपण ते घेतलेले आहेत. या लेक्चरमध्ये सुद्धा तेवढ्याच इडियम्स आणि काही वर्ड्स वगैरे घेणार आहोत. MPSC PYQ चालू आहेत. आपण सुरुवात करतोय. क्वेश्चन बघा. आजचा पहिला प्रश्न आहे आपला. स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. इफ नो एरर से नो. बघा, एक सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्या सेंटेन्सला स्प्लिट केलेलं असतं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये. हा एक पार्ट आहे, हा बी पार्ट आहे, हा सी पार्ट आणि हा डी पार्ट. अशा प्रकारचे स्पॉटिंग द एरर या हेडखाली UPSC CDS ला प्रश्न येतात. ज्या CDS परीक्षेचा उल्लेख मी याच्यामध्ये केलेला आहे बघा. म्हणजे 6 वेळा जेवढी CDS उत्तीर्ण केली आहे म्हटलं ना, सलग 6 वेळा, तर ती ही CDS आहे UPSC CDS. याच्यामध्ये स्पॉटिंग द एररवरती 2016, 17, 18च्या आसपास 25 प्रश्न यायचे. तोच पॅटर्न हा आहे. म्हणजे सेंटेन्स दिलंय आणि त्यातला एरर स्पॉट करायचा आहे. आता हा प्रश्न आपण इथं का घेतलाय? अर्थात याला स्किप करता येऊ शकलं असतं, परंतु याच्यामध्ये जो प्रश्न विचारला आहे, जो एरर आहे, तो एका फ्रेजवरती आहे. आपण पाहतोय इडियम्स अँड फ्रेजेस. चला. फॉर द लास्ट 3 days आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट आणि नो एरर. हे सेंटेन्स आहे. यातील आपल्याला एरर ओळखायचा आहे. आता बघा, फॉर द लास्ट 3 days इंग्लिश ग्रामरमध्ये जेव्हा ड्युरेशन सांगितलेलं असतं 3 days, 4 days, 1 month, 1 year, त्यावेळी त्या अगोदर फॉर वापरला जातो. आले का लक्षात? आणि जेव्हा पॉइंट ऑफ टाइम वापरलेला असतो की 2011 पासून लास्ट एका महिन्यापासून, म्हणजे एक तारीख दिली असते तेव्हापासून पुढे वगैरे, तेव्हा आपण सिन्स वापरतो. बरोबर का? चला. फॉर द लास्ट 3 days आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट म्हटलंय. हे बघा, एकदा फक्त एक गोष्ट क्लिअर करून घ्या. त्यामध्ये त्यांनी जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे, जो वापरलेला आहे, तो बघा. आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट. हा जो आउट आहे ना, आय हॅव बीन फिलिंग इथपर्यंतचा आहे. हा आउट इथं नाही आहे. OUT, आउट ऑफ सॉर्ट, अशा प्रकारे आहे. हा सी पार्ट आहे. मग फॉर द लास्ट 3 days आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट, नो एरर. आता एरर कशामध्ये? त्यांना सांगायचं की मी मागचे 3 दिवस माझी तब्येत ठीक नाही आहे, मला बरं वाटत नाही आहे. मग याला जो इंग्लिशमध्ये जी फ्रेज आहे ती आहे OUT, आउट ऑफ सॉर्ट्स. आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे काय? फिलिंग FEELING, फिलिंग अनवेल, बरं न वाटणे, तब्येत ठीक नसणे. परंतु यांनी आउट ऑफ सॉर्ट लिहिलं होतं फक्त, ते नाही. तर त्याच्यामध्ये काय पाहिजे? आउट ऑफ सॉर्ट्स. आलं लक्षात? मग हा सी पार्ट आहे. हा सी पार्ट बघा बरं ऑप्शनमध्ये कुठे? नंबर 3 लाच दिला योगायोगाने. त्यांनी ABCDs दिलेला आहे. कधी कधी ते फिरवतात की सी आहे तो 1च्या ठिकाणी 1 नंबरला देतात. म्हणजे कधी कधी सी या ठिकाणी देणार, इथं D देणार, जेणेकरून तिथं गफलत व्हावी विद्यार्थ्यांची. बरोबर? परीक्षार्थींची. चला, आपलं उत्तर आहे नंबर 3 सी. आउट ऑफ सॉर्ट्स पाहिजे, त्यांनी आउट ऑफ सॉर्ट केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यसेवा मुख्य 2021. अ गुड एजन्सी विल वीड आउट दोज अनसुटेबल कॅन्डिडेट्स. जे काही अनसुटेबल कॅन्डिडेट्स आहेत, एखादी चांगली एजन्सी काय करेल? त्यांना वीड आउट करेल. म्हणजे काय करेल? काढून टाकेल, एलिमिनेट करेल. आपल्या ऑप्शनमध्ये सुद्धा एलिमिनेट हा शब्द आलेला आहे. एलिमिनेट करणं म्हणजे काय? काढून टाकणे. काढून टाकणे. बाकी शब्द माहित करून घ्या. सेगमेंट म्हणजे भाग, एखाद्या गोष्टीचा भाग असतो ना तो. रिफ्रेश म्हणजे काय करणे? त्याला पुन्हा सुरुवातीसारखं जसं होतं पहिल्या स्थितीमध्ये त्या प्रकारे त्या स्थितीत आणणे किंवा ताजीतवाने करणे. ब्लॉक म्हणजे काय? बंद करणे एखाद्या गोष्टीला. व्हॉट्सअपवरती ब्लॉक अनब्लॉकचा खेळ तुमचा चालू असतो, तशा प्रकारे त्याला ब्लॉक अनब्लॉक. आलं लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट फ्रेज फॉर अन एक्सप्रेशन. हा पार्ट एक डबल टाईप झालाय फक्त या ठिकाणी.
चूज द करेक्ट फ्रेज फॉर अन एक्सप्रेशन. आता एक्सप्रेशन काय दिले बघा, अन इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट इज अबाउट टू हॅपन. असं काहीतरी भविष्यामध्ये चुकीचं घडेल, वाईट घडेल, असं काहीतरी एक इंडिकेशन भेटणं. मग ते इंडिकेशन भेटणं जे आहे ना, म्हणजे ही जी फ्रेज दिली आहे, भविष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टीविषयीचं इंडिकेशन जे भेटतं किंवा तशा प्रकारे जे भाकीत केलं जातं, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार. मग आपल्याकडे त्यासाठी फ्रेज आहे द रायटिंग ऑन द वॉल. आलं का लक्षात. बाकी या दोनला तसं काय अर्थ नाही. द लाईन्स ऑन द पाम, तर हातावरच्या रेषा पाहून भविष्य वगैरे सांगितलं जातं म्हणून त्यांनी ते दिलंय, परंतु अर्थ तो नाही आहे. जी इडियम तयार होते ती आहे किंवा फ्रेज आहे द रायटिंग ऑन द वॉल, अँड दिस इज द करेक्ट आन्सर. द रायटिंग ऑन द नोटबुक हे काहीच नाही, हे आपण सहज लिहितो रायटिंग ऑन द नोटबुक. त्यानंतर लाईन्स ऑन द पाम तो अर्थ नाही होत. अ सिल्वर लायनिंग ही एक इडियम आहे. सिल्वर लायनिंगचं मिनिंग तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितले, कारण ती इडियम याच्या अगोदर विचारली गेली आहे. सिल्वर लायनिंग असतं अ रे ऑफ होप, म्हणजे आशेचा किरण म्हणतो आपण याला. बऱ्याचदा वाईट प्रसंग आपल्यासमोर आलेला असतो किंवा कठीण परिस्थिती असते, परंतु तरीही त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला एक आशेचा किरण दिसत असतो, त्याला आपण म्हणतो अ सिल्वर लायनिंग. इथे त्यांनी विचारलं होतं भविष्याविषयी वाईट काहीतरी घडेल असं भाकीत किंवा तसं इंडिकेशन भेटणं, त्याला आपण म्हणतो द रायटिंग ऑन द वॉल. नॉट बॉल, रायटिंग ऑन द वॉल. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स. इडियमचं करेक्ट मिनिंग सांगितलंय, विचारलंय. हर मदर वॉज अप अँड अबाउट 2 weeks आफ्टर द ऑपरेशन. तिच्या आईचं ऑपरेशन झालं होतं. तिच्या आईचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर साधारणतः 2 आठवड्यानंतर शी वॉज अप अँड अबाउट. आता बघा बरं, तिचं आईचं ऑपरेशन झालं आणि 2 आठवड्यानंतर लगेचच असं काहीतरी बोललं गेलं. मग ऑप्शन्स बघा. ऑन द बेड, 2 आठवड्यानंतर बेडवर येईल का? पहिलंच तर बेडवरच आहे ना ऑपरेशन झाल्यामुळे, हा ऑप्शन होणार नाही. ऑन द मेडिसिन, ऑपरेशन करण्याच्या अगोदरही मेडिसिन्स द्यावं लागत होत्या, आता ऑपरेशनच्या नंतर सुद्धा मेडिसिन्स द्यावे लागत असणार, मग काय ऑन द मेडिसिन हा सुद्धा ऑप्शन होणार नाही. लॉजिकने जायचंय. ऑन लाईफ सपोर्ट, आता बघा ऑपरेशन झालंय खरं तर तेव्हापासून ते लाईफ सपोर्टवरती असणार ना, मेडिसिन्स असणार, खाण्यापिण्याच्या बाबतीत काहीतरी सपोर्ट दिला असणार, तोही अर्थ होणार नाही. यांना म्हणायचंय की तिच्या आईचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर 2 आठवड्यानंतरच ती चालायला लागली किंवा फिरायला लागली, तिला बरं वाटायला लागलं. ऑन वन्स, आता बघा ऑप्शन्स फक्त जंबल झालेत. ए बी सी इथं पाहिजे होता, तो फक्त टाईप करताना या साईडला गेलाय. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके, सीच बरोबर आहे, फक्त ते डीच्या ठिकाणी गेलंय. ऑन वन्स फीट, तिला बरं वाटलं म्हणून ती चालायला फिरायला लागली असं त्यांनी म्हटलंय. मग सी इज द करेक्ट आन्सर. सी कुठे बघा 4 नंबरला आहे. अलग लक्षात. या क्वेश्चनचा आन्सर आहे ओनली सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन अ ब्राउन स्टडी. सरळ सरळ त्यांनी काय केलं, एक इडियम दिली किंवा फ्रेज दिली. इन अ ब्राउन स्टडी फ्रेज दिली आणि त्याचं मिनिंग विचारले. आता मिनिंग विचारताना सुद्धा त्यांनी बघा काय केलंय, आयडेंटिफाय द अल्टरनेटिव्ह विच इज ऑड इन द मिनिंग ऑफ द अबव. म्हणजे दिलेली जी काही फ्रेज आहे त्याच्या मिनिंग्सपैकी 3 मिनिंग्स दिलेले आहेत आणि एक इनकरेक्ट आहे, जो या फ्रेजचा मिनिंग होत नाही, तो तुम्ही शोधायचा आहे. बघा ऑप्शन्स वाचून घ्या. राज्यसेवा मुख्य 2021. लॉस्ट इन थॉट. आता हे जे आहे ना ब्राउन स्टडी, याचा अर्थ होतो इन अ ब्राउन स्टडी म्हणजे काय, विचारांत मग्न असणे किंवा विचारांत रममान होणे. विचारांमध्ये रमणे, थोडक्यात केसेस इन द एअर म्हणतो ना आपण, मनोराज्य करणे वगैरे, तशा प्रकारे विचारांमध्ये गुंग होऊन जाणे. ओके, असा अर्थ आहे इन अ ब्राउन स्टडी. मग या इन अ ब्राउन स्टडी याचेच मिनिंग्स तयार होतात. लॉस्ट इन थॉट, विचारांमध्ये गुंग होऊन जाणे. इन अ डे ड्रीम, अगेन तोच, लाईक याच्यासारखीच आणखी एक इडियम आहे. इन अ डे ड्रीम, CASTLES, castles in the air.
म्हणजे मनोराज्य करणे, मनात मांडे खाणे मराठी वाक्प्रचार आहेत. तशाच प्रकारे इंग्लिशमध्ये लॉस्ट इन अ थॉट, इन अ डे ड्रीम, इन अ रेव्हरी सेम मिनिंग आहे. या तिघांचा सेम मिनिंग आहे. विचारांमध्ये गुंग होणे, विचारामध्ये रमणे, परंतु एक वेगळा आहे, इन डेलिब्रेशन. इन डेलिब्रेशन म्हणजे काय? एखादं कृत्य करताना तुम्ही विचारांत मग्न होत नाही. तुम्ही एखादी बाब करायची, एखादं काम करायचं, त्यासाठी विचारपूर्वक सगळं काही करता. बघा, विचारांत गुंग होणे म्हणजे कृती वगैरे काही नसते, फक्त विचार करत बसणे, बरोबर का? परंतु इन डेलिब्रेशन म्हणजे काय? डेलिब्रेटली त्यावरती कृत्य करणे, म्हणजे विचारपूर्वक करणे. हे आहे विचारपूर्वक, एकदम आपला विवेक जागा ठेवून कॉन्शियसली त्याच्यावरती विचार करणे. म्हणून हे काय आहे? वेगळं आहे. त्यांनी आपल्याला ऑन ओळखायला सांगितलं होतं. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. बाकी 3, 1, 2 आणि 4 यांचा आन्सर किंवा मिनिंग सेम आहे, जो की इन अ ब्राउन स्टडी याचा आहे. केसल्स इन द एअर किंवा विचारांत मग्न होणे, रममान होणे, मनात मांडे खाणे किंवा मनोराज्य करणे मराठीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. तिने काय केले बघा? शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. वाचले? शी गेव हर हँड. आता आपल्याकडे गाणे वगैरे आहेत बघा, म्हणजे हातात हात घेऊन वगैरे या अर्थाने त्या संबंधित. गेव हर हँड, शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. त्यांनी विचारलं की जी इडियम आहे त्या इडियमला सबस्टिट्यूट काय असेल? द अंडरलाइन इडियम मे बी सबस्टिट्यूटेड बाय. याला कोणत्या वर्डने सबस्टिट्यूट केलं जाऊ शकेल? बघा, मॅरी करणे. आता गिव्हिंग हर हँड किंवा गिव्हिंग समवन अ हँड, एखाद्याला हात देणे, या म्हणजे 2 अर्थ होतात. एक आहे मदत करणे, बघा बरं का, आणि दुसरा आहे मॅरी, लग्न करणे. हातात घेऊन हात, 7 जन्माची साथ. तर तो विषय हा. शी गेव हर हँड टू अ गुड लुकिंग यंग सेलर. मग तिने हात दिला म्हणजे काय केलं? हात तोडून नाही दिला, तर तिने काय केलं? त्याच्याशी लग्न केलं, मॅरी केलं. सो दिस इज द करेक्ट आन्सर. आता बाकीचे बघा. बिहेव अरोगंटली म्हणजे उद्धटपणे. अरोगंटलीचं मिनिंग लगेच लक्षात घ्या, उद्धटपणे. हे त्याचा अर्थ होत नाही. सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्टनुसार तो करेक्ट अर्थ आहे. सरेंडर करणे म्हणजे काय? शरण जाणे. पास फ्रॉम द ओनरशिप ऑफ वन पर्सन टू दॅट ऑफ अनादर. ती ओनरशिप ट्रान्सफर वगैरे असा काही संबंध नाहीये. तिने फक्त काय केलंय? त्याच्याशी लग्न केलेलं आहे. मला सांगा, एखादा गुड लुकिंग नेव्ही मधला सेलर वगैरे आहे, ते त्याच्यावर लग्नच करेल ना. ती कशाला काय बाकीच्या गोष्टी सरेंडर वगैरे करायच्या भानगडीत पडेल, बरोबर की नाही? ओके, चलो नेक्स्ट. आणि एखाद्याला हात देणे म्हणजे आपण काय म्हणतो? मी त्याला हात दिला म्हणजे मदतीचा हात दिला. तर एक गिव्हिंग समवन्स हँड म्हणजे काय? त्याला मदत करणे किंवा एखाद्याशी लग्न करणे, हे 2 अर्थ होतात. त्यापैकी या सेंटेन्समध्ये, या कॉन्टेक्स्टमध्ये, या क्वेश्चनमध्ये लग्न करणे म्हणजे मॅरी करणे हा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रीष्म स्पोक विथ व्हाईट हीट. आता जी काही ही फ्रेज आहे, व्हाईट हीट म्हणजे काय? तुम्ही आता यांनी सांगितलं की ग्रीष्म स्पोक विथ व्हाईट हीट म्हणजे तो जे काय बोलला ते एकदम इंटेन्स पॅशनने, तीव्रतेने, त्या तीव्र इंटरेस्टने किंवा तीव्र पॅशनने, एवढी पॅशन त्याच्यामध्ये होती. म्हणून त्यांनी जो विचारलं की व्हाईट हीट याचं मिनिंग काय आहे, करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड, याचं मिनिंग विचारलंय ते आहे इंटेन्स पॅशन. म्हणजे तीव्र त्या बाबतीतला त्याचा इंटरेस्ट, त्या याने तो काय झालेला आहे? बोललेला आहे किंवा त्यांनी भाषण दिलेलं आहे. नॅचरल श्रूडनेस. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, शब्द माहीत असायला पाहिजेत. नॅचरलची आईस्क्रीम पण असते.
श्रूडनेस म्हणजे काय? धूर्तपणा, चालूपणा. ओके, प्लेन व्हॉइसने नाही बोललाय तो. कनिंग पॅशन, कनिंग काय असतं? अगेन कनिंग म्हणजे सुद्धा धूर्तपणा. कोल्हा कशासाठी ओळखला जातो? धूर्तपणासाठी. तो आहे कनिंगनेस. ओके, पॅशन म्हणजे एखाद्या गोष्टीप्रती आपला असलेला इंटरेस्ट आणि आपली असलेली त्याच्यामधील काय आवड म्हणता येईल, त्याला म्हणतो आपण पॅशन. इथं उत्तर आहे आपलं इंटेन्स पॅशन. तो प्रचंड पॅशन होती त्या विषयाची, म्हणून तो तसं बोलला, किंवा त्याला ते बोलावं लागलं, किंवा पोट तिडकीने म्हणता येईल तितकं बोलावं लागलं. फार काय बोललेलं नाही सेंटेन्समध्ये, म्हणून तितकंसा कॉन्टेक्स्ट लक्षात येत नाही, परंतु तो काय बोलला किंवा कसं बोलला तर इंटेन्स पॅशनने बोलला. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइंड इडियम इन द गिवन सेंटेन्स. अगेन एक इडियम दिली आहे, त्याचं मिनिंग विचारलंय. कंबाईन ग्रुप बी 2021ला प्रश्न विचारलाय आणि सेम इडियम त्यांनी ग्रुप बी 2019ला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. इडियम्स रिपीट होत आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स रिपीट होत आहेत, सिनोनिम्स अँटोनिम सुद्धा रिपीट होत आहेत. त्याच्यामुळे आपण अगोदर एमपीएससीने विचारलेले वर्ड्स पाहतोय. ओके, बघा, मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. तिचे बरेचसे फ्रेंड्स तिच्याबरोबर बोलणं टाळतात, कारण ती काय करते? ती सातत्याने काय करते? कॉन्स्टंटली म्हणजे नेहमीच, सातत्याने. ब्लोज हर ओन ट्रम्पेट, ती स्वतःविषयी बढाया मारते. बरोबर, स्वतःची स्तुती करते. मग इंग्लिशमध्ये आपल्याला त्याच्या काय सांगितलं बघा, टू फॉरगेट द एनमिटी. बघा, एनमिटी म्हणजे काय? दोन व्यक्तींमधील जो द्वेष असतो एकमेकांप्रतीचा, त्याला एनमिटी म्हणतात. जर एनमिटी ती जर विसरत असती तर लोक तिच्या जवळ गेले असते. बरोबर का? हे उत्तर होणार नाही. टू पुट इन ऑल पॉसिबल एफर्ट्स, ती पॉसिबल एफर्ट्स वगैरे टाकत नाहीये, ती स्वतःविषयी बढाया मारते. अरे मग कोणाला, मला सांगा बरं, ते शो ऑफ करणं, 4 आण्याचं असलं तर 10 रुपयाचं सांगणं, हे असं जर असेल तर मला सांगा कोण तिच्या जवळ जाईल? बरोबर का? टू बी व्हेरी बिझी, ती व्यस्त असते वगैरे असं काही नाहीये, अर्थ वेगळा आहे. टू बोस्ट अबाउट सेल्फ, आता टू ब्लो BLOW ONE', टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट याचा अर्थ असा आहे स्वतःविषयी बढाया मारणे, शो ऑफ करणे, एक्स्ट्राची माहिती सांगणे, स्वतःची स्तुती करणे. मग याच अर्थाचे आणखी आपल्याकडे 2-3 शब्द आहेत. एक तर आहे BOAST, बोस्ट, आणि बोस्टच्या नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं किंवा अबाउट येतं. ग्रामरचा पार्ट आहे पण लगेच सांगतोय, बोस्ट ऑफ, बोस्ट अबाउट. ओके, त्याच प्रकारे आपल्याकडे आणखी एक वर्ड आहे ब्रॅग, BRAG, ब्रॅग, आणि ब्रॅग नंतर ABOUT, अबाउट हा प्रिपोजिशन येतो. लक्षात घ्या, टू बोस्ट अबाउट सेल्फ, बोस्ट नंतर अबाउट सुद्धा येतो आणि ऑफ सुद्धा येतो. ओके, प्रिपोजिशन म्हणून. हे समजलं? स्वतःविषयी स्तुती करणे, बढाई मारणे. त्याच प्रकारे ब्रॅग अबाउट, आणि तोच मिनिंग आहे टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. नेक्स्ट, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्स पैकी इडियम दिली आहे बघा, अंडरलाइन केली, त्याचं मिनिंग सांगायचं आहे. शी इज लिडिंग अ डॉग्स लाईफ ॲज हर हजबंड इज अन अल्कोहोलिक अँड विदाउट अ जॉब. तिचा नवरा पेताड आहे, बेवडा आहे. याला म्हणायचं अल्कोहोलिक म्हणजे काय? पिणारा ना. आपण शब्द फक्त आपल्या पद्धतीने चांगले वापरले, बेवडा, पेताड, आणि त्याला जॉब सुद्धा नाही, बेरोजगार आहे. मग असा तो तिचा नवरा असल्यामुळे ती कशा प्रकारचं आयुष्य जगतीये? शी इज लिडिंग अ डॉग्स लाईफ, तशा प्रकारचं आयुष्य जगते. मग या इडियमचं मिनिंग काय बघा, लाईफ ऑफ मायझरी म्हणजे दुःख ज्याच्यामध्ये असतं ना, ते एकदम दुःख भरलेलं तिचं आयुष्य आहे. 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, ए ओनली इज द करेक्ट आन्सर. बाकी काय सांगण्यासारखे वर्ड्स असतील तर, मायझरी म्हणजे दुःख, अ लाईफ इन विच पार्टनर्स आर कॉन्स्टंटली कॉर्लिंग, कॉर्लिंग म्हणजे भांडण, टू डू ऑर से समथिंग दॅट डिस्टर्ब्स द पीस, पीस म्हणजे शांतता, टू बी सायलेंट,
सेइंग नथिंग, काहीच न बोलणे. सायलेंट म्हणजे शांत. सेइंग नथिंग म्हणजे काहीच न बोलणे. शब्दांचे अर्थ सांगितले, उत्तर सुद्धा सांगितले. लिडिंग डॉग्स लाईफ म्हणजे काय? दुःखपूर्ण आयुष्य जगणे. नेक्स्ट क्वेश्चन. आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर. द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स अबव मीन्स. वरील सेंटेन्स मधील इडियमचं मिनिंग काय? सी आय टू आय म्हणजे काय? म्हणजे डोळ्यात डोळे घालून बोलणे का किंवा पाहणे असं होतं का? नाही, ते झालं लिटरल मिनिंग. आपल्याला वाक्प्रचारामध्ये इडियम्समध्ये त्याच्या पलीकडे जाऊन काय अर्थ सांगितला हे समजून घ्यायचं असतं. टू सी आय टू आय याचा मिनिंग आहे एखाद्याबरोबर एखाद्याने काही विचार जर मांडला तर त्याच्याशी सहमत होणे. इन टोटल और कंप्लीट अग्रीमेंट. म्हणजे कोणी जर काय बोललं असेल तर त्याच्याशी पूर्णतः सहमत असणे. मग बघा, स्टेअर ॲट म्हणजे काय? एखाद्याकडे टक लावून पाहणे. लायब्ररीमध्ये हे करता बघा तुम्ही, बरोबर का? टक लावून पाहणे, स्टेअर करणे एखाद्याकडे. सी क्लोजली म्हणजे जवळून पाहणे, शेजारच्यांकडे जसं पाहता. सपोर्ट करणे, एखाद्याला काय करणे? मदत करणे किंवा हेल्प करणे, त्याला सपोर्ट करणे. आणि अग्री विथ, अग्री विथ म्हणजे काय? एखाद्याशी सहमत असणे. मग मी काय म्हटलं? टू सी आय टू आय या इडियमचं मिनिंग आहे एखाद्याशी काय करणे? अग्री करणे. डी बरोबर आहे. डी कोणत्या ठिकाणी आहे बघा? नंबर 3 ला. डी ओनली. ओके, एखाद्याशी काय करणे? अग्री असणे. नेक्स्ट क्वेश्चन. ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. ब्रेक इनला अंडरलाईन आहे. ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स अबव मीन्स. ब्रेक इन. आता बघा, 2021 ला डिपार्टमेंटल PSI ला विचारलेला प्रश्न, ब्रेक इन नंतर काही जण काय म्हटले की त्या हॉर्सला कंट्रोल कसं करायचं. म्हणजे काहींनी जे उत्तर सांगितले होते, कोणी कंट्रोल म्हटलं, कोणी म्हटलं त्याला स्टॉप कसं करायचं, त्याला फोर्सने स्टॉप कसं करायचं, हे उत्तर असं काही सांगितलं. याचा एक्झॅक्ट मिनिंग आहे ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. ब्रेक इनचं मिनिंग आहे त्याला डिसिप्लिन कशा प्रकारे लावायचे, डिसिप्लिन कशा प्रकारे करायचं. सो डिसिप्लिन इज द करेक्ट आन्सर. डिसिप्लिन म्हणजे काय? शिस्त. बरोबर. त्याला डिसिप्लिन कसं ठेवायचं त्याच्यासाठी ब्रेक इन हा काय आहे? म्हणजे ती काय आहे? फ्रेज आहे किंवा फ्रेजल वर्ब आहे. 51 सी करेक्ट आन्सर आहे. सी कुठे बघा? नंबर 2 ला आहे. सी ओनली. सी ओनली इज द करेक्ट आन्सर. नंबर 2. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द फ्रेज लिप्स अँड बाउंड्स यूज्ड इन द पॅसेज मीन्स. हे बघा, लिप्स अँड बाउंड्स याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिले लास्ट लेक्चरमध्ये. लिप्स अँड बाउंड्स विचारली गेली इडियम आहे. कधी विचारली आहे? डिपार्टमेंटल ASO 2023 PSI 17. बघा, डिपार्टमेंटल PSI 21 ला विचारली गेली आहे. त्याच प्रकारे डिपार्टमेंटल ASO साठी सुद्धा विचारली गेली आहे आणि PSI 2017 मध्ये सुद्धा विचारली गेली. लिप्स अँड बाउंड्स. लिप्स अँड बाउंड्स मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय. ज्या प्रकारे आपण धावताना 2 पायांतील अंतर, 2 ढांगांमधील अंतर जास्त ठेवतो आणि वेगात जातो, मग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? रॅपिडली जातो. त्याच प्रकारे लिप्स अँड बाउंड्सचा अर्थ आहे व्हेरी फास्ट, रॅपिडली. सो सी इज द करेक्ट आन्सर. नंबर 3. गव्हर्नमेंट अँड याचा अर्थ काहीच नाही. हा प्रश्न जो आहे तो प्रश्न एका पॅसेजमध्ये विचारला गेला होता बघा. युज्ड इन द पॅसेज. पॅसेजमध्ये विचारला होता. ही इडियम वापरलेली होती. त्या इडियमचं मिनिंग विचारलंय. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द सेंटेन्स. आय एम अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन. मी जे काय आहे ते एकदम स्पष्ट बोलतो. मी नाही असं सेंटेन्समध्ये म्हटलंय. मी जे काय आहे ते स्पष्ट बोलतो. आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डिलिंग्स. इनच्या नंतर स्पेस आहे हा, इथं असं समजा. इन DOUBLE आणि त्याला अंडरलाईन आहे. आय डू नॉट बिलीव्ह इनला अंडरलाईन नाहीये. इन डबल डिलिंग्स. मग आपल्याकडे एक शब्द आहे डबल डिलिंग्स. म्हणजे काय करणं? म्हणायचं एक, करायचं एक आणि फसवायचं. बरोबर, त्याला डबल डिलिंग्स म्हणतात.
मग बघा, आय एम अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन, आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डिलिंग्स. मग पॉलिटिक्स म्हणजे काय? राजकारण. डिसीव म्हणजे काय? फसवणे. डबल प्रॉफिट म्हणजे दुहेरी नफा. डबल बिझनेस म्हणजे दुहेरी पद्धतीने काय करणे? व्यवसाय सुरू करणे. परंतु या ठिकाणी डबल डिलिंग्स याचा अर्थ काय? मी इथे लिहितोय बघा, डबल डिलिंग्स. डबल डिलिंग्स म्हणजेच काय करणे? फसवणे. मग फसवणे या अर्थाने आपल्याकडे कोणता शब्द आलाय? डिसीव. टू डिसीव. स्पेलिंग बघा, DECEIVE. डिसीव करणे म्हणजे काय? फसवणे. डबल डिलिंग्स मला जमत नाहीत, मला फसवायला जमत नाही. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द सेंटेन्स. It is with the help of the gift of the gab that he convinces everyone. कन्व्हिन्स करणे म्हणजे काय? प्रत्येकाचं मन परिवर्तन करणे, प्रत्येकाला एखादी गोष्ट समजावणे. ओके, समजावणे. मी आपल्या शब्दांमध्ये सांगतोय. कन्व्हिन्स करणे म्हणजे काय? एखाद्याचं मन परिवर्तन करणे किंवा मत परिवर्तन करणे. ओके, कशाच्या मदतीने? इट इज विथ द हेल्प ऑफ गिफ्ट ऑफ द गॅब. गिफ्ट ऑफ द गॅब म्हणजे बोलण्याची कला, वाक्चातुर्य. मराठीमध्ये त्याला शब्द आहे चांगला, वाक्चातुर्य. ज्यांच्याकडे ओरेटरी असते ना, म्हणजे आपले माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी, त्यांच्याकडे बोलण्याची कला आहे. बरोबर, कुठं काय बोलायचं, कुठं गेल्यानंतर कोणत्या प्रकारचे ते टोप वगैरे घालायचे, कपडे कशा प्रकारे घालायचे, राईट. तो भाग वेगळा झाला थोडासा, फक्त बोलण्यावरती बोलूया. त्यांच्याकडे ओरेटरी आहे, वक्तृत्व शैली आहे, वक्तृत्व कला आहे, वाक्चातुर्य आहे. मग त्याला आपण काय म्हणतो? गिफ्ट ऑफ द गॅब. मग ऑप्शन्सपैकी बघा, पॉवर ऑफ रीडिंग नाही आहेत, पॉवर ऑफ रायटिंग नाही आहेत, पॉवर ऑफ लिसनिंग नाही आहेत. ते आहे पॉवर ऑफ स्पीच, बोलण्याची कला. त्यालाच म्हणतात गिफ्ट ऑफ द गॅब. ओके, गिफ्ट ऑफ द गॅब, वाक्चातुर्य. हे 3 ऑप्शन्स विषयी बोलू. पॉवर ऑफ रीडिंग, रायटिंग अँड लिसनिंग, हे 3ही असायला पाहिजेत प्रत्येकाकडे. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यसेवा मुख्य 2020. जेंटलमनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दिस डेज. ॲट अ डिस्काउंट आपली इडियम आहे, ॲट अ डिस्काउंट. याचा मिनिंग सांगायचा. निग्लेक्टेड म्हणजे काय? दुर्लक्षित. डिक्लाइनिंग म्हणजे काय? होणे, ऱ्हास होणे किंवा कमी कमी होणे. इझिली अवेलेबल म्हणजे सहज सहज साध्य, सहज साध्य असं. आणि चीप म्हणजे काय? फारच स्वस्त वगैरे या अर्थाने. परंतु जेंटलमनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज याचा अर्थ असा आहे सेंटेन्सचा, अलीकडे जेंटलमनलीनेस या शब्दाचा अर्थ आहे की चांगलं बोलणारे वागणारे माणसं किंवा ती वृत्ती आजकाल फार कमी दिसते किंवा फार कमी झाली आहे असं त्यांना म्हणायचं. ओके, अलीकडे ती भेटत नाहीये की ती फार कमी होत चालली आहे असं तेव्हा त्या सेंटेन्स मधून म्हणायचे. मग आपल्याकडे ऑप्शन्समध्ये निग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्षित किंवा सहज साध्य असं नाही, किंवा स्वस्त वगैरे असं नाहीये. अलीकडे जेंटलमनलीनेस कमी झाली आहे, त्याचा ऱ्हास होत चाललाय असं म्हणायचं आजच्या जगामध्ये. म्हणजे काय? डिक्लाइन होत चाललाय. सो आन्सर ऑप्शन सी इज द करेक्ट वन. ते बघा, सी आहे. आपण सी पाहताना लगेच जाऊन 3 नंबरला काय करतो? गोल करतो. नाही, इथं 4 नंबरला दिलेला आहे त्यांनी सी वाला ऑप्शन. बरोबर, हे लक्षात घ्यायचंय. चला नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज? बघा बरं. टू कॉल अ स्पेड. राज्यसेवा मुख्य 2020. टू कॉल अ स्पेड म्हणजे काय? एकदम मोकळेपणाने बोलणे, मोकळेपणाने बोलणे. मोकळेपणाने बोलणे, बिनधास्त बोलणे, फ्रँकली बोलणे. सो फ्रँकली स्पीकिंग इज द करेक्ट आन्सर. टू स्पीक फ्रँकली. ओके,
स्पीक ट्रूली, खरं बोलणे नाही होणार. स्पीक फ्लुएंटली, अस्खलित, फ्लुएंटलीचा अर्थ आहे अस्खलित. अस्खलित म्हणजे न अडखळता. ओके, अस्खलित तो शब्द आहे शेवटी. स्पीक सायलेंटली, शांतपणे बोलणे, परंतु हे तीनही होणार नाहीत. टू कॉल अ स्पेड याचा अर्थ आहे मोकळेपणाने बोलणे, बिनधास्त बोलणे, जे काय आहे ते खरं व्यवस्थित म्हणजे खरं खरं बोलणे, आणि मांडणे जे आहे ते एकदम मोकळेपणाने मांडणे. स्पीक फ्रँकली, आलं का? कोणतंही नियंत्रण वगैरे काही न बाळगता बिनधास्त बोलणे त्याला म्हणतात स्पीक फ्रँकली. त्याच्यासाठीची जी इडियम आहे ती आपली इडियम आहे टू कॉल अ स्पेड. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेज इन द सेंटेन्स. एक फ्रेज आहे ऑफ अँड ऑन. आय हॅव बीन लर्निंग फ्रेंच ऑफ अँड ऑन फॉर सम टाइम पास्ट. आपल्या भूतकाळातील किंवा माझ्या आयुष्यातील मागच्या काही काळापासून मी फ्रेंच शिकतोय ऑफ अँड ऑन असं म्हटलंय. मग ऑफ म्हणजे काय? जसं तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करता म्हणजे काय करता? बंद करता. मोबाईल पुन्हा ऑन करता म्हणजे काय? चालू करता, सुरू करता, बरोबर? चालू बंद असा जो खेळ चालू असतो ना, याला आपण काय म्हणू शकतो? सातत्य आहे का? नाही. मग याला म्हणता येईल नॉट रेग्युलरली, म्हणजेच काय? इरेग्युलरली, बरोबर का? रेग्युलर या शब्दाचं अँटोनिम आहे इरेग्युलर. रेग्युलर याला फक्त IR असं काय लावायचा? प्रिफिक्स द्यायचा. आलं लक्षात? बघा, त्यांनी विचारलं होतं ऑफ अँड ऑनचा मिनिंग काय होईल, तर तो आहे इरेग्युलरली. म्हणून आन्सर काय असेल आपलं? इरेग्युलरली. तो काय करतोय? फ्रेंच शिकतोय मागच्या काही काळापासून, परंतु ते इरेग्युलर आहे. आता बघा, जे शब्द आहेत पुढचे शब्द समजून घ्या. रेग्युलरली म्हणजे सातत्याने, त्याच्यामध्ये खंड न पडता. स्लगिशली म्हणजे काय? लॅक ऑफ एनर्जी, ऊर्जा नाही आहे त्याच्यामध्ये, काहीतरी चाललंय रटाळवाना वगैरे असं होईल. स्नॅपिली, स्नॅपिलीचा काय अर्थ आहे? ओके, मी 3 सांगितलं तुम्हाला. स्नॅपिली चेक करा आणि नेहमीप्रमाणे 7796060795 वरती मेसेज करायचा. लिहून देतोय 7796060795. फक्त मिनिंग व्हॉट्सअप करायचे, नाव सांगायचं आणि दिलेल्या शब्दाचा स्क्रीनशॉट पाठवायचा चेक करून. गुगलला चेक करू शकता, डिक्शनरी चेक करू शकता. ओके, डिक्शनरीमध्ये मोबाईलमधली डिक्शनरी. अलीकडे असं झालंय ना की हार्ड कॉपी डिक्शनरी जवळपास कोणी वापरत नाहीये. आमचा काळ आहे, आम्ही डिक्शनरी वापरली, आजही वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच द वर्ड्स. अगेन कॉलम ए आणि कॉलम बी दिलाय. 4 लेफ्ट साईडला कॉलम ए मध्ये 4 सेंटेन्सेस आहेत, 4 फ्रेजेस आहेत आणि 4 मिनिंग्स दिलेले आहेत. आता बघा, सरळ सरळ जोड्या लावूयात आपण. याच्यावरती विचार करण्यासारखं वेगळं काही नाही आहे. टू बी इन द स्विम म्हणजे काय असणे? मुख्य प्रवाहात असणे, जे काही चालू आहे घडामोडी वगैरे त्याचा भाग असणे किंवा ते माहीत असणे. टू बी इन द स्विम म्हणजे टू बी इन द मेन करंट. ओके, एला 2 पाहिजे. 2 कुठं कुठे? एकाच ठिकाणी. दिस इज द करेक्ट आन्सर. तरी आपण बाकीचे समजून घेऊ. टू बी इन द किपिंग विथ. टू बी इन किपिंग विथ म्हणजे काय? चांगले संबंध असणे, सौहार्द असणे. एकदा ते थोडंसं लिहून देतो मराठीमध्ये. चांगले संबंध असणे. टू बी इन किपिंग विथ म्हणजे हार्मोनाइज विथ, म्हणजे चांगले संबंध असणे किंवा चांगले संबंध मेंटेन करणे. टू ड्रॉ ऑफ म्हणजे काय? रिटायर होणे. आणि टू क्राय डाऊन म्हणजे काय करणे? कंडेम करणे, निषेध करणे. टू क्राय डाऊन, निषेध करणे, एखाद्या गोष्टीचं काय करणे, त्याच्यावरती नाराजगी व्यक्त करणे किंवा नाराजगी हिंदी शब्द झाला, नाराजी व्यक्त करणे मराठी शब्द. ओके, बघा बरोबर आहे का? 2 3 4 आणि 1. 2 3 4 आणि 1. दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, अकाइल्स हिल. आपण ही इडियम पाहिली आहे बघा, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा लेटेस्ट एकदमच विचारलेली आहे 2023 मध्ये. अकाइल्स हिल मीन्स वीक पॉइंट. सो वीकनेस इज द करेक्ट आन्सर. सरळ सरळ आपण पुढे जाऊयात. नंबर 1 ला आहे इज ओनली ए. अँगर म्हणजे काय? राग. ॲडव्हान्टेज म्हणजे काय? त्या गोष्टीचा फायदा उचलणे, फायदा किंवा बेनिफिट शब्द म्हणूयात आपण. BENEFIT, बेनिफिट. स्ट्रेंथ म्हणजे काय? त्यातील ताकद
किंवा मजबूती किंवा स्ट्रॉंग पॉइंट, स्ट्रेंथ अँड विकनेस, बरोबर. तर हा अकाईल सील म्हणजे काय, विकनेस. हे अकाईल सील कशावरून तयार झालं माहिती आहे का, हा एक व्यक्ती आहे आणि त्याची जी टाच आहे एका पायाची, त्या टाचेमध्ये जर त्याला दुखापत केली किंवा काही बाण वगैरे मारला तर तो मरू शकेल, म्हणून तो त्याचा वीक पॉइंट आहे आणि म्हणूनच अकाईल सील म्हणजे काय, वीक पॉइंट. ओके. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम. अगेन, ऑल माय वॉर्निंग्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड. सो टू फॉल इडियम कशी आहे आपली, टू FALL, फॉल ऑन स्टोनी ग्राउंड. ई नाही आहे, स्टोनी ग्राउंड. म्हणजे मी जर काय वॉर्निंग दिली आणि ती वॉर्निंग सरळ सरळ स्टोनी म्हणजे ज्या ठिकाणी दगड वगैरे आहेत किंवा प्लेन सरफेस नाही, तिथे दगड वगैरे पडलेले आहे. ग्राउंड म्हणजे तो भाग, तो सरफेस. मी वॉर्निंग्स दिल्या आणि ते सरळ सरळ त्याच्यावरती पडले. याचा अर्थ काय, कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, बरोबर. ऑल माय वॉर्निंग्स फेल ऑन स्टोनी ग्राउंड म्हणजे सगळ्यांनी त्याच्याकडे काय करणे, दुर्लक्ष करणे, लक्ष न देणे. म्हणजे काय, दे वर इग्नोर्ड. सो दिस इज द करेक्ट आन्सर. सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, लक्ष दिलं नाही. वर केअरफुली लिसन. बघा आता याचाच विरुद्ध त्यांनी इथं सांगितलंय, परंतु तसं झालंय का, नाही. करेक्ट मिनिंग काय आहे, दे वर इग्नोर्ड. वर फॉलोड म्हणजे पाळले, त्यांनी त्याला पाळलंय, फॉलो केलंय, ते पाळणे, परंतु असं झालं नाहीये. आणि वर रिपीटेड म्हणजे काय, ते पुन्हा पुन्हा रिपीट झालंय. सो टू फॉल ऑन स्टोनी ग्राउंड याचं मिनिंग आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, ते फॉलो न करणे, निग्लेक्ट करणे असा अर्थ होईल. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम. एक इडियम आहे, त्याचं करेक्ट इडियम सांगायचं. व्हेन इट कम्स टू जॉग्राफी ही सर्टनली नोज हिज स्टफ. जेव्हा जॉग्राफीचा विषय येतो ना, ही सर्टनली नोज हिज स्टफ. सर्टनली म्हणजे निश्चितपणे. आता एक शब्द वापरला, निश्चितपणे, सर्टनली. मग जेव्हा सर्टनली हा शब्द वापरलाय तेव्हा बघा बरं, व्हेन इट कम्स टू जॉग्राफी ही सर्टनली नोज हिज स्टफ. त्याला त्या बाबतीत सगळं माहिती आहे किंवा त्याला निश्चितपणे त्या संबंधीची आयडिया आहे, त्याचं त्यामध्ये स्किल आहे, असा त्याचा अर्थ आहे. ऑप्शन्समध्ये बघा बरं, ही हॅज अ व्हेरी पुअर नॉलेज ऑफ इट. नाही. ही सर्टनली, त्याला निश्चितपणे माहिती आहे, असं सर्टनली जर शब्द सांगतोय की नाही, तिथून पुढे जाता येईल आपल्याला. ही हॅज अ व्हेरी गुड नॉलेज ऑफ इट. येस, दिस इज द करेक्ट आन्सर. त्याला त्याचं चांगलं नॉलेज आहे. ही हॅज नो सेन्स ऑफ द सब्जेक्ट. अरे सब्जेक्टचा सेन्स नाही, मग सर्टनली शब्द वापरलाच नसताना. मग जर तुम्हाला त्याला काहीच माहित नाही असं जर म्हणायचं असतं तर निगेटिव्ह वर्ड काहीतरी आला असता. ओके, एक थोडंसं लॉजिक लावतोय आपण, बाकी काही नाही. ही हॅज नो रिलेशन विथ द सब्जेक्ट. नाही, याचा अर्थ करेक्ट होईल ही हॅज अ गुड नॉलेज ऑफ द सब्जेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम. व्हेन आय एंटर्ड द हाऊस एव्हरीथिंग वॉज ॲट 6s and 7s. एक इडियम आहे, ॲट 6s and 7s. ॲट 6s and 7s म्हणजे जे काय आहे ते अस्ताव्यस्तपणे पडलेलं असणे. म्हणजे नॉट इन करेक्ट ऑर्डर, व्यवस्थित नाही, सुस्थितीत नाही, अस्ताव्यस्तपणे काहीतरी पडले, त्याला म्हणतात ॲट 6s and 7s. मग या ठिकाणी कोणता आन्सर येईल बरं, इन डिसऑर्डर. करेक्ट ऑर्डरमध्ये नाहीये, मग त्याला काय म्हणतो आपण, इन डिसऑर्डर. जे काय होतं ते सगळं सामान वगैरे इन डिसऑर्डर, राईट. डार्कनेस म्हणजे अंधारात, असं काही नाहीये, डार्कनेस अंधार होतं. इन ऑर्डर म्हणजे व्यवस्थित नाहीये. जर त्या असं तर हा अँटोनिम झाला असतं, खरं तर विरुद्ध मिनिंग झाला असता. इन ॲप्रोप्रिएट पोझिशन हा सुद्धा त्याचा काय झाला असतं, विरुद्ध त्याचं मिनिंग झालं असतं. आता बघा, ॲट 6s and 7s अशाच अर्थाचे आपल्याकडे आणखी दोन इडियम्स आहेत. एक आहे टॉपसी टर्वी, TOPSY, टॉपसी टर्वी. टॉपसी टर्वी म्हणजे सुद्धा ॲट 6s and 7s. म्हणजे जे काय आहे ते करेक्ट ऑर्डरमध्ये नाहीये, नीट नाही, व्यवस्थित नाहीये. आणखी एक आहे PELL, पेल, MELL, पेल मेल म्हणजे सुद्धा जे काय आहे
ते इज नॉट इन करेक्ट ऑर्डरमध्ये नाही आहे. मग बघा, ॲट 6 अँड 7, पेल मेल, टॉपसी टर्वी, इन डिसऑर्डर, हे बघा 1 2 3 आणि 4 या चौघांचं मिनिंग सेमच आहे, एकदम सुस्थितीत नसणे किंवा अस्ताव्यस्तपणे असणे. ओके, मग याच्या विरुद्ध काय होईल? इथे मी खाली लिहितोय बघा, इन ॲन APPLE ॲपल पाय ऑर्डर. ॲपल पाय ऑर्डर म्हणजे नीटली अरेंज्ड, एकदम व्यवस्थित मांडलेले, बरोबर. इन अ करेक्ट ऑर्डर, इन ॲप्रोप्रिएट पोझिशन, अलग अलग ॲप्रोप्रिएट पोझिशनमध्ये असणे, त्याला म्हणतात इन ॲन ॲपल पाय ऑर्डर. ओके, किंवा इडियम आहे ॲन ॲपल पाय ऑर्डर. नेक्स्ट क्वेश्चन, कंबाईन B19. हाच प्रश्न मी तुम्हाला मगाशी सांगितला. ही इडियम आहे ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. याचा अर्थ काय? स्वतःला प्रेज करणं, स्वतःची काय करणं, स्तुती करणे. मग याच्या संबंधाने मी आणखी 2 शब्द सांगितले होते, BOAST, बोस्ट ऑफ किंवा अबाउट, आणि आणखी एक शब्द होता ब्रॅग, BRAG, ब्रॅग अबाउट, बरोबर का? टू प्ले ऑन द ट्रम्पेट, हॅव्हिंग टू डू विथ म्युझिक, काही संबंध नाहीये. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सो आन्सर कळाले, प्रेज वन सेल्फ. सेट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. एक फ्रेज दिली आहे, त्याचं मिनिंग शोधायचं आहे. नियरली ऑल द इन्स्टिट्यूशन्स आर गोइंग टू द डॉग्स नाउ डेज. ज्या काही संस्था आहेत, दे आर गोइंग टू द डॉग्स. फ्रेज बघा, गोइंग टू द डॉग्स नाउ डेज. अलीकडे या संस्थांचं काय झालं, खच्चीकरण झाले, सगळ्या डिक्लायनिंग पोझिशनमध्ये आहेत किंवा डिटोरिएट होत आहेत. सो दिस इज द करेक्ट आन्सर. डिटोरिएट होणे म्हणजे काय, ऱ्हास होतोय, ऱ्हास होणे. ओके, फास्ट चेंजिंग म्हणजे वेगाने बदलत आहेत असा त्याचा अर्थ नाही आहे. डेव्हलपिंग म्हणजे विकसित होत आहेत असा नाही आहे. चांगलं काम करतायत, डुईंग गुड असा पण अर्थ नाही. मी तुम्हाला फक्त या शब्दांची मिनिंग सांगितली. ॲक्च्युअल गोइंग टू द डॉगचा अर्थ आहे डिटोरिएट होत आहेत, ऱ्हास होतोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाइन्ड वर्ड. ही इज इन डिफिकल्टी अँड नीड्स हेल्प. तो डिफिकल्टीमध्ये आहे आणि त्याला हेल्प पाहिजे. मग याच्यासाठी 4 शब्द आहेत बघा, इन अ हफ, इन अ जिफी, इन अ जॅम, ऑन अ रोल. आता यातील एकचं मिनिंग समजून घेऊ. बऱ्याचदा असं काहीतरी आलं ना जे कधी वाचनात नसतं तर मग गोंधळ उडतो. आता बघा, शब्द समजून घेऊ फक्त. इन अ जॅम म्हणजे काय, डिफिकल्ट सिच्युएशन. SITUATION. लक्षात कसं ठेवणार? असं समजा की तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलात, तुम्ही काय म्हणता, आय एम, म्हणजे मी ट्रॅफिकमध्ये जॅम आहे, ट्रॅफिक जॅम आहे इकडे, म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन आहे. एवढं थोडंसं लक्षात ठेवूयात. ओके, डिफिकल्ट सिच्युएशन, इन अ जॅम. इन अ जिफी म्हणजे काय, लगेच, त्वरित, क्षणार्धात. ओके, त्वरित, तात्काळ. इन अ जिफी. ऑन अ रोल याचा काय अर्थ आहे, जेव्हा तुमचं सगळं काही व्यवस्थित सुरू असतं, व्यवस्थित चांगलं, सगळं चांगलं चालू असतं, तुमचा टाईम चांगला चालू आहे, तुमच्या परीक्षांचं मार्क्स येत आहेत, रिझल्ट्स येत आहेत, फायनल रिझल्ट येतोय, तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉईनिंग भेटले आणि सगळं काही व्यवस्थित आहे, बायोडेटा एक्सचेंज वगैरे झाला आहे, तर त्याला म्हणता येईल ऑन अ रोल. म्हणजे काय, तुमचा चांगला काळ, समृद्धीचा काळ. ओके, आता आणखी एक आहे इन अ हफ. इन अ हफ म्हणजे, जस्ट एकदा माहितीसाठी, जेव्हा एखादी काहीतरी असं घडलेलं असतं आपल्याबरोबर आणि म्हणजे त्रास झालेला असतो किंवा चिडचिड होत असते, मग त्याला आपण इन अ हफ म्हणतो बघा. चिडणे किंवा त्रासात असणे. ओके,
इन अ हफ. आता लक्षात आलंय का? इन अ हफ, इन अ जिफी, इन अ जॅम, ऑन अ रोल. त्यांनी विचारलं होतं इन डिफिकल्टी म्हणजे काय? संकटात असणे वगैरे, त्याला काय म्हणतो आपण? इन अ जॅम. सो दिस इज द करेक्ट आन्सर. नंबर 3 हा, नंबर 1 नाही. नेक्स्ट क्वेश्चन. ही वन द इलेक्शन व्हेरी इझिली. एकदम इझिली म्हणजे त्याला फार एफर्ट्स घेण्याची आवश्यकता नाही पडले, म्हणजे एफर्टलेसली. EFFORT एफर्ट, LESSLY एफर्टलेसली म्हणजे काय? एकदम इझिली. आता हे असं एकदम इझिली वगैरे जिंकणं, इलेक्शन जिंकणं वगैरे, याला म्हणतात हँड्स डाऊन मेजॉरिटी. ओके, किंवा मग तशा प्रकारे ते इलेक्शन जिंकले, दे वन द इलेक्शन हँड्स डाऊन, म्हणजे फार इझिली इलेक्शन जिंकले ते. ओके, हँड्स डाऊन म्हणतात त्याला. आता हँड्स अप म्हणजे काय? जेव्हा आपण शरण येण्यासाठी एखाद्याला पोलीस म्हणतात हँड्स अप, म्हणजे तुम्ही आता शरण या, राईट? याला म्हणतात शरण येणे, सरेंडर करणे. बाय द हँड हाताने, हँड इन हँड अगेन, हातात घेऊन हात, 7 जन्माची साथ, हँड इन हँड. चायना बरोबर इंडिया चायना यांचं एक युद्ध सराव आहे, मिलिटरी एक्सरसाइज, त्याचं नाव आहे हँड इन हँड, बरोबर? सो हँड्स डाऊन, हँड्स डाऊनचा याचा अर्थ असा आहे एकदम इझिली, फार कष्ट न घेता, विदाउट मच एफर्ट्स. ओके, हँड्स डाऊन. Select the closest meaning of the underlined phrase in the following sentence. People at large have the habit of burying their heads in the sand. आता बघा, बरी म्हणजे पुरणे, हेड्स म्हणजे डोके, डोके वाळूमध्ये पुरणे म्हणजे काय? जे काही वास्तविकता आहे ती वास्तविकता न स्वीकारणे. याच्या पलीकडे आणखी असं म्हणता येईल की जे काही चालू आहे समाजामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, त्याला म्हणतात बरिंग देअर हेड्स इन द सँड. लोकांना अशा भरपूर सगळ्या लोकांना अशी एक सवय झाली वास्तविकतेकडे दुर्लक्ष करायचे, त्याची जाण ठेवायची नाहीये. बघा, आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा जे मुलं मुली अभ्यास करायला येत आहेत ते हेच करतायत, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मी जर म्हटलो तुम्ही सगळेजण माझा जर राग कराल, पण ते सत्य आहे. आणि हे सुद्धा तुम्ही, यू शुड नॉट बरी युअर हेड्स इन द सँड, समजून घेतलं पाहिजे. बघा, बरिंग देअर हेड्स इन द सँड, डुईंग नथिंग नाही, इग्नोरिंग अनप्लेझंट हार्श रियालिटीज. ज्या काही कडक किंवा एकदमच वास्तववादी गोष्टी आहेत, हार्श रियालिटी म्हणतो आपण त्याला, त्याकडे दुर्लक्ष करणे ती हॅबिट आहे. ओके, बरिंग हेड्स इन द सँड म्हणजे इग्नोरिंग अनप्लिझंट, न पटणाऱ्या आणि पण खऱ्या असणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची सवय आहे. ओके, लिव्हिंग हॅपीली, लिव्हिंग म्हणजे जगणे, हॅपीली म्हणजे आनंद, लेजरली म्हणजे काय? आरामात आयुष्य जगणे, काही काम करायचं नाही, काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द बेस्ट सबस्टिट्यूशन फॉर द गिव्हन फ्रेज. एक फ्रेज दिली आहे, या फ्रेजला सबस्टिट्यूट करणारा एक वर्ड कोणता आहे तो सांगायचा आहे. अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीचं एकदम व्यवस्थित आणि चांगलं एक्झाम्पल, आपण त्याला बोलता बोलता काय म्हणतो? दॅट इज अ क्लासिक एक्झाम्पल. म्हणजे क्लासिक एक्झाम्पल म्हणजे काय? एकदम योग्य एक्झाम्पल, नमुना, उदाहरण. मग त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पॅराडाईम. इंग्लिशमध्ये तो शब्द आहे. मग हे चारही शब्द बघा थोडेसे वेगळे आहेत रोजच्या भाषेपेक्षा, राईट? मग या पॅराडाईमचा मिनिंग आहे एकदम क्लासिक एक्झाम्पल, एकदम व्यवस्थित उदाहरण, किंवा त्याला आपण म्हणून नमुना, राईट? नमुना म्हणजे आपल्या भाषेत तो एक नमुना आहे असा अर्थ नाही, तर उदाहरण. हायपोथेटिकल म्हणजे काय असतं? एक काल्पनिक. पॅरलल म्हणजे काय म्हणतो आपण? समांतर. पॅरलल सिनेमा म्हणून एक कॉन्सेप्ट आहे बघा, म्हणजे कमर्शियल सिनेमा जो आहे ना, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान यांचे सिनेमे येणे, याला पॅरलल सिनेमा वेगळा असतो, जो की कॉन्टेंट ओरिएंटेड फक्त काम करतो, त्याला पॅरलल सिनेमा म्हणतात, समांतर सिनेमा. आणि पॅरामाउंट म्हणजे काय? सुप्रीम. एखाद्या गोष्टीतील सर्वोच्च जे असतं त्या क्षेत्रातील सर्वोच्च, त्याला म्हणतात पॅरामाउंट. ओके, चलो नेक्स्ट. इथं आन्सर काय असणार आहे? पॅराडाईम म्हणजे
त्या एखाद्या क्षेत्रातील एखादं क्लासिक असं एक्झाम्पल, अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. एक इडियम दिली आहे, त्याचं मिनिंग सांगायचे. ही वॉज ड्रेस्ड अप लाईक अ डॉग्स डिनर. डॉग्स डिनर म्हणजे काय? ओव्हर ड्रेस्ड. पुअरली ड्रेस्ड, पुअरली म्हणजे फार कमी कपडे घालणे. हे आदरणीय माननीय उर्फी जावेद महोदया यांचा असू शकेल. याला पुअरली ड्रेस म्हणतात, कमी कपडे. बघा बरं का, वेगळं काही बोलण्याचं काही कारणच नाही. मी आदरणीय शब्द वापरला, माननीय वापरला आणि नाव घेतल्याच्या नंतर महोदया सुद्धा वापरलं, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही असं मला तरी वाटतं. ओके, पुअरली ड्रेस्ड. ड्रेस्ड इन अ ट्रॅडिशनल वे, हे चांगलं आहे खरं तर, चांगलं वाटतं, पण हे उत्तर नाही आहे. ओव्हर ड्रेस्ड इन अ शॉवी वे, ते बॉलिवूडवाले नाही का, सिने तारे तारका, ते असे कपडे घालत जाणार. ते दीपिका पादुकोण तर चालताना असं एक 3-4 फूट पाठीमागे त्याचं ते लोळत लोळत ते रेड कार्पेटवरून जातानाचे फोटो वगैरे व्हायरल जातात. ते ओव्हर ड्रेस्ड असतं. इतकं सगळं काय करायचं? इन अ शॉवी वे, फक्त दाखवण्यासाठी. त्याला आपण म्हणतो डॉग्स डिनर. जास्त कपडे वगैरे घालणं, ते सुद्धा दाखवण्यासाठी, शो करण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी. ओके, दॅट इज द आन्सर. हे जास्त कपडे वगैरे का घालायला पाहिजेत, हे खरं तर यांच्याकडून शिकायला पाहिजे. मी इथे एक उदाहरण दिलं होतं. उर्फी, चला सरनेम नको लिहायला, उर्फी यांच्याकडून शिकायला पाहिजे. डिसिप्लिन इज ऑन द वेन इन स्कूल्स अँड कॉलेजेस दीज डेज. डिसिप्लिन जे आहे इज ऑन द वेन, ते अलीकडे काय होतंय, डिटेरिओरेट होत चाललंय, कमी होत चाललंय, त्याचा ऱ्हास होत चाललाय. म्हणजेच काय? डिक्रीजिंग, कमी होणे. इन्क्रीजिंग, वाढणे. स्प्रेडिंग, पसरणे. स्पायरलिंग, अगेन वर्डचं मिनिंग चेक करून मला व्हॉट्सॲप करणे. आले का लक्षात? इथं काय मग, ऑन द वेन म्हणजे डिक्रीज होणे एखाद्या गोष्टीचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. देअर शॉप्स आर अ बायवर्ड फॉर गुड व्हॅल्यू. बायवर्ड म्हणजे काय? मी तुम्हाला काहीतरी सांगतो, तुम्ही जर मला विचारलं की हिस्ट्री चांगलं कोण शिकवतं, मग मी तुम्हाला एखादं नाव घेऊन सांगणार. मग तुम्ही तेच सांगणार की हां, शरद सरांनी असं असं सांगितलं, हिस्ट्री ही व्यक्ती चांगलं घेते वगैरे. मग तेच तुम्ही दुसऱ्याला सांगणार, ती व्यक्ती तिसऱ्याला सांगणार. ही माउथ पब्लिसिटीने जास्त लोकांपर्यंत पोहोचणार, राईट? मग त्यांना त्याकडे हिंट करायचे. देअर शॉप्स आर अ बायवर्ड फॉर गुड व्हॅल्यू. चांगल्या क्वालिटीसाठी त्यांचे शॉप्स ओळखले जातात वगैरे अशा अर्थाने. मग बघा ऑप्शन्समध्ये, अ पर्सन ऑर थिंग दॅट इज वेल नोन फॉर द पर्टिक्युलर क्वालिटी. दिस इज द करेक्ट आन्सर. हेच तर आहे. एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू एखाद्या पर्टिक्युलर त्याच्या क्वालिटीसाठी ओळखली जातीये, त्याच्यासाठी बाय वर्ड ही फ्रेज वापरली त्यांनी. ओके, इम्पॉर्टंट शॉप, फेमस शॉप असं काही नसतं. इम्पॉर्टंट इन शॉपिंग, मोरल काही नाही, हे असेच दिलेले. ओके, मोरल म्हणजे नैतिक, व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, शब्दाचा अर्थ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इवन दो दे वर क्लोज फ्रेंड्स दे गेव नो क्वार्टर टू इच अदर इन द बॉक्सिंग रिंग. फार चांगला प्रश्न आहे आणि खरं तर असंच असायला पाहिजे. बघा एक फ्रेज आहे, टू गिव्ह नो क्वार्टर्स. म्हणजे काय? ते एकदम चांगले मित्र आहेत, परंतु त्यांनी बॉक्सिंग रिंगमध्ये जेव्हा त्यांनी एंटर केलं मॅच खेळण्यासाठी, तेव्हा दे गेव नो क्वार्टर्स टू इच अदर. त्यांनी एकमेकाला अजिबात दया दाखवली नाही. टू शो नो मर्सी, मर्सी म्हणजे दया. त्यांनी अजिबात दया दाखवली नाही आणि खेळ केला, व्यवस्थित खेळ केला. ओके, गिव्ह नो वाईन, हे काय बसलेत काय न द्यायला? कुठं काय बसलेत आणि मग ते शेअर करणं चालू आहे, घे थोडी मला दे थोडी, असं काही चालू आहे? अजिबात नाही. टू गिव्ह नो मनी, पैशाचा विषय नाही हा. सो टू शो नो मर्सी. आणि सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्टवरून सुद्धा समजू शकतो आपण, जरी ते चांगले मित्र असले तरी सुद्धा बॉक्सिंग रिंगमध्ये खेळायला गेल्याच्या नंतर
त्यांनी एकमेकाला दया अजिबात दाखवली नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे टू शो नो मर्सी. द वे ही इज बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स ही विल सून बी अ पॉपर. पॉपर म्हणजे काय? असा पैसे वगैरे नसलेला, संपत्ती नसलेला, एकदम गरीब माणूस, आणि अर्थात त्याच्याकडे काही राहिलं नाहीये व्यवस्थित, काही साधनं वगैरे राहिली नाहीत वगैरे, असा पॉपर. आता हीच इडियम, सेम इडियम म्हणजे बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स, ही आपण पाहिलेली आहे. याच्या अगोदर सुद्धा बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स ही इडियम विचारली गेली आणि त्याचे मी 2 मिनिंग सांगितलेले. तुम्हाला कोणते 2 मिनिंग्स आठवते ते सांगा. सांगा बरं. हे बघा, बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स याचं सांगताना मी सांगितलं होतं की तुमच्याकडे जर अशी एक कॅन्डल असेल, त्याला एक वात आहे, या एका वातेला जर तुम्ही पेटवलं तर ती 10 मिनिटं चालू शकते. परंतु तुम्ही दुसऱ्या साईडला सुद्धा एक वात लावली आणि पेटवली, कमी वेळात ती मेणबत्ती किंवा कॅन्डल संपून जाईल, बरोबर. मग तोच अर्थ आहे बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स, दोन्ही एंड्सना त्याला जर बर्न केलं तर ती लवकर संपून जाईल. म्हणजे तुमच्याकडे असलेले संसाधनं, जी काही ऊर्जा आहे, साधनं आहेत, पैसा आहे, त्याची उधळपट्टी करणे आणि ते संपून टाकणे, बरोबर का. हा एक त्याचा मिनिंग आहे. म्हणजे टू बी एक्स्ट्रा वॅगंट हे त्याचं उत्तर झालं की तुम्ही ते जास्तीत जास्त वापरताय, उधळपट्टी करताय, नासधूस करताय, आणि असं केल्यामुळे तो कोण होणार आहे? पॉपर. पॉपर म्हणजे काय? दरिद्री व्यक्ती, ज्याच्याकडे पैसा नाही आहे, अशा प्रकारे. आणि याचा आणखी एक मिनिंग आहे, हा तर एक मिनिंग झालाच. दुसरा मिनिंग आहे प्रचंड कष्ट घेणे, सकाळी काम लवकर सुरू करणे आणि संध्याकाळी उशिरापर्यंत, सकाळी लवकर संध्याकाळी उशिरापर्यंत असं काम करणे, म्हणजे तुम्ही यू आर बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स. मग हेही समजून घेताना तुम्ही कसं समजून घ्यायचं? सकाळी लवकर उठताना अंधार असतो, मेणबत्ती लावावी लागते. संध्याकाळी घरी गेल्याच्या नंतर सुद्धा अंधार असतो, मेणबत्ती लावून काम करावं लागतं. थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे काय, तुम्ही जास्त कष्ट घेताय, बरोबर. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जो पहिलावाला मिनिंग आहे, हा एक्स्ट्रा वॅगंटवाला, हा नाही पाळायचा आहे. दुसरावाला जो आहे ना, प्रचंड कष्ट घेण्याचा, तो पाळायचा आहे. ओके. मलाही आयुष्यामध्ये, म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिळून आयुष्यामध्ये जास्तीत जास्त कष्ट घेणे, काम करणे, हा मिनिंग जो आहे तो घ्यायचा आहे. नारायण मूर्ती सांगतात ना की आठवड्याला 70 आवर्स काम करा, 90 आवर्स काम करा. ते बघा तसं काय जमलं तर. नेक्स्ट क्वेश्चन. ॲट द क्रॅक ऑफ डॉन मीन्स, बघा ही एक फ्रेज आहे, ॲट द क्रॅक ऑफ डॉन. पाकिस्तानमध्ये एक न्यूजपेपर आहे, त्याचं नाव आहे डॉन, DAWN, DON नाही, DAWN, डॉन, DON नाही. DAWN याचा अर्थ आहे पहाटची जी वेळ असते ना, त्याला डॉन म्हणतात. मग ॲट द क्रॅक ऑफ डॉन म्हणजे काय? सकाळची लवकरची वेळ, व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग. सो दिस इज द करेक्ट आन्सर. ॲक्सेप्ट पनिशमेंट वगैरे काय नाही. पनिशमेंट म्हणजे काय? शिक्षा. शब्दाचा अर्थ सांगतोय. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे ॲट द क्रॅक ऑफ द डॉन. सो फ्रेज लक्षात ठेवा. ग्रुप C 18ला विचारली गेली आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू हर अरायव्हल. ती येणार आहे ना, तर तिचं अरायव्हल होणार आहे, त्याची मी त्यासाठी वाट पाहतोय. ओके, त्या अर्थाने बघा. मग त्यांनी विचारलं की याचं मिनिंग काय? लुकिंग फॉरवर्ड. आता तिच्या येण्याची वाट पाहतोय म्हटल्याच्या नंतर ते थोडंसं आनंदानेच असणार ना. सो एक्सपेक्ट विथ प्लेजर, बरोबर का. प्लेजर म्हणजे आनंद, एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे. मी थोडंसं आनंदाने अपेक्षा ठेवली आहे की अपेक्षा करतोय ती आता येणार आहे, असं ते आहे. ओके. सी इन फ्रंट, समोर पाहणे. इन फ्रंट याचा अर्थ असतो समोर. इन्व्हेस्टिगेट म्हणजे काय करणे? चौकशी करणे, तपास करणे. कन्सिडर म्हणजे एखाद्या गोष्टीला काय, त्या गोष्टीचा विचार करणे, एखाद्या गोष्टीविषयी. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. 4 शब्द दिलेत, मॅच द फॉलोइंग करायचं. टू वॉक, टू वॉक म्हणजे रॅम्बल, RAMBLE म्हणजे चालणे. टू कट म्हणजे इथं स्पेस ठेवा. ओके, इथं स्पेस द्यायचा. टू अब्रिज म्हणजे शॉर्ट करणे गोष्टी, एखाद्या गोष्टी संक्षिप्त करणे. इथं लिहितो मी.
संक्षिप्त करणे, चालणे. टू ईट म्हणजे टू डाईन, जेवणे. आनंद डायनिंग, किंवा तुम्ही वाचला असेल ना रमेश डायनिंग वगैरे असं काहीतरी आहे तेव्हा. शाईन म्हणजे काय, चमकणे, डॅझल. सो दीज आर द वर्ड्स. ओके. एला काय आहे बघा, 2. हा गेला, हा गेला, हा पण गेला. दिस इज द करेक्ट आन्सर. 2 1 4 3. 2 1 4 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. Select the closest meaning of the underlying idiom in the sentence. Sunil did not do his job well. Now he has to face the music. आता बघा, तो त्याचा जॉब व्यवस्थित करत नाहीये, त्याला आता काय करावं लागेल, ही विल हॅव टू फेस द म्युझिक. मग ही फेस द म्युझिक आपण इडियम पाहिली आहे. याचा मिनिंग असतो जे काही कृती तुम्ही करताय त्याचे परिणाम भोगावे लागणे, एखाद्याला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागणे. बरोबर. ऑप्शन मध्ये बघा, टू फेस बॅड कॉन्सिक्वेन्सेस, वाईट परिणाम जे असतील ते भोगावे लागणे, परिणामांना सामोरं जावं लागणे. सो दिस इज द करेक्ट आन्सर. वर्क अगेन म्हणजे पुन्हा काम करणे नाही, रेकॉर्ड द सॉन्ग काही संबंध नाही, प्लीड द अथॉरिटी, अथॉरिटीकडे विनंती करणे असा पण अर्थ होत नाही. जे काही आहे की कृती आहे त्याचे वाईट परिणाम असतील ते भोगावे लागणे म्हणजे टू फेस द म्युझिक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. करेक्ट मिनिंग शोधायचा फ्रेजचा. फ्रेज आहे बघा, फिदरिंग हिज ओन नेस्ट. पालँड सुरीमध्ये ही इडियम दिलेली आहे. मिस्टर गुप्ता हु इज वन ऑफ द ट्रस्टीज. वन ऑफ द ची जर फ्रेज आली त्याच्यानंतर येणारा जो नाऊन असतो दॅट नाऊन शुड बी प्लुरल. तो नाऊन कसा पाहिजे, प्लुरल. वन ऑफ द च्या नंतर आलेला नाऊन. ओके. मिस्टर गुप्ता हु इज वन ऑफ द ट्रस्टीज ऑफ अ बिग चॅरिटी इज सस्पेक्टेड ऑफ फिदरिंग हिज ओन नेस्ट. बघा, मिस्टर गुप्ता हे फार मोठं नाव आहे, ट्रस्टी आहे एका चॅरिटीचा, आणि त्याच्यावर संशय आहे त्याने काय केलंय, अप्रामाणिकपणे संपत्ती मिळवली आहे. कसं काय काय करून म्हणता येईल आपल्याला, अप्रामाणिकपणे काय केलं त्याने, पैसा मिळवलाय स्वतःचे जे इंटरेस्ट आहेत ना, सेल्फिश इंटरेस्ट, ते जपण्यासाठी. बिईंग लेझी इन डुईंग वर्क नाही, आळशीचा संबंध नाही. बिईंग टू जनरस म्हणजे इतरांना मदत करणारा, हा पण अर्थ नाही आहे. निग्लेक्टिंग हिज जॉब, त्याने त्याच्या जॉबकडे दुर्लक्ष केले, हा अर्थ होत नाही. मेकिंग मनी डिसऑनेस्टली, अप्रामाणिकपणे काम करून तुम्ही पैसा मिळवताय म्हणजे काय, फिदरिंग ही वन्स ओन नेस्ट म्हणजे स्वतःच. नेस्ट शब्द आहे बघा, नेस्ट म्हणजे घरटं. स्वतःचं जे घरटं आहे त्यालाच तुम्ही काय करताय, फिदरिंग करताय. म्हणजे काय, स्वतःचे मोटिव्ह जे आहेत, सेल्फिश मोटिव्ह, ते डिसऑनेस्टली काम करून मिळवताय. मेकिंग मनी डिसऑनेस्टली. सो दिस इज द करेक्ट आन्सर. 2018चे प्रश्न आहेत बघा. सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज. एक फ्रेज दिली आहे, ही हॅज अ हॅबिट ऑफ पुटिंग द कॅट अमंग द पिजन्स. आता बघा, पिजन म्हणजे कबूतर. हे एक असे कबूतर बसले होते, त्यांना दाणे टाकण्यात आले होते खाण्यासाठी, आणि तिथं कोणीतरी एक जण गेला आणि त्याने काय केलं, असं एक असं मांजर तिथं नेऊन बसवलं. आता ती मांजर, जी काय मांजर आहे, ती मांजर काय सोडणार आहे का त्या कबुतरांना, पकडणार आहे. म्हणजे काय झालंय त्या ठिकाणी, तिथं एक ट्रबल किंवा कॉन्ट्रोवर्सी तयार होईल अशी सिच्युएशन झाली. या पिजन्ससाठी ती एक ट्रबलची सिच्युएशन आहे, बरोबर का. ट्रबल निर्माण झालं ना, आणि त्यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी तयार होईल की हे झालंय काय नेमकं इथं, बरोबर. लक्षात येण्यासाठी मी फक्त पिजन सांगितलं आणि त्याच्यामध्ये कॅट नेऊन ठेवलेलं सांगितलं. सो पुट द कॅट अमंग द पिजन्स म्हणजे काय, तिथं कॉन्ट्रोवर्सी तयार करणे किंवा ट्रबल तयार करणे, गोंधळ निर्माण करणे. ओके. क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सीज, पुटिंग द कॅट अमंग द पिजन्स. अरे लक्षात. चलो नेक्स्ट. डुईंग एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीम म्हणजे फार तीव्र अशा, रॉंग म्हणजे चुकीच्या, गुड म्हणजे चांगल्या. थिंग्स म्हणजे एखाद्या गोष्टी, चुकीची गोष्ट करणे, चांगली गोष्ट करणे, या अर्थाने ऑप्शन्स दिलेत, समजावेत म्हणून सांगितलं.
लास्ट क्वेश्चन ऑफ द डे, विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कॅरीज द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. एक इडियम दिली आहे, अ लिटल मोर प्रेशर अँड हेल बी आउट फॉर द काउंट. त्यांनी इडियम, आता हे बघा अंडरलाईन केली का मूळच्या क्वेश्चनमध्ये, मी ते तुम्हाला सांगतो. नसेल तर आपल्याला ती इडियम ओळखायची. अगेन आउट फॉर द काउंट अंडरलाईन पाहिजे होतं. आउट फॉर द काउंट या पार्टला अंडरलाईन आहे, आपल्याकडून अंडरलाईन करायचं राहिलेलं. अ लिटल मोर प्रेशर अँड हिल बी आउट फॉर द काउंट. तुम्ही त्याच्यावरती आणखी थोडंसं प्रेशर टाका. आणखी थोडंसं प्रेशर टाकलं तर तो पराभव मान्य करेल. हे कधी होतं बघा, मी जे सांगितलं मी की 6 वेळा CDS पास केली, त्या परीक्षेच्या नंतर एक इंटरव्ह्यू असतो, SSB सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू. त्या इंटरव्ह्यूमध्ये असंच केलं जातं, एक इंटरव्ह्यू असतो. त्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला प्रचंड प्रेशर टाकलं जातं आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही आन्सर करणं थांबवाल किंवा चुकीचे आन्सर करायला लागाल किंवा प्रेशरमध्ये याल, याचा अर्थ तुम्ही पराभव मान्य केला आहे असा होतो. आणि मग ते चेक करत असतात, जर तुम्ही प्रेशर हँडल करत असाल तर त्यांना कॅन्डिडेट पाहिजे असतो, अदरवाईज ते बाहेर काढतात. मग तो भाग आहे आउट फॉर द काउंट. म्हणजे काय, याच्यानंतर आपल्याला 10 जण जर घ्यायचे असतील तर त्याला आउट करणे म्हणजे काय, त्याने पराभव स्वीकारणे, म्हणजे BEATEN, बीटन. अ लिटल मोर प्रेशर अँड हिल बी बीटन म्हणजे काय, त्याने पराभव मान्य केलेला असेल. ओके. रीच विक्टोरियस म्हणजे जिंकलेला किंवा जीत असा शब्द आपण त्याला वापरू शकतो. फ्री म्हणजे मोफत, रिच म्हणजे श्रीमंती वगैरे. तर या ठिकाणी बीटन म्हणजे ज्याने पराभव मान्य केलेला असेल आणि जो आपोआप बाहेर पडेल त्या प्रोसेसमधून, तशा प्रकारे हा शब्द वापरलेला आहे, बीटन. ओके. अ लिटल मोर प्रेशर अँड हिल बी आउट फॉर द काउंट. सो दिस वॉज द लास्ट क्वेश्चन फॉर द डे. या ठिकाणी आपण इथंच थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. इडियम्स अँड फ्रेजेस कंटिन्यू करतोय. तोपर्यंत जय हिंद.